नमस्कार. माझ्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आज मी ज्या कार्यक्रमाला जाणार आहे तो कार्यक्रम म्हणजे मला भरपूर आनंद देणारा आहे. तो कार्यक्रम म्हणजे मी सरस्वती शाळेमध्ये ज्यावेळेस नोकरी करत होते ते विद्यार्थी, भूतपूर्व विद्यार्थी एक कार्यक्रम करत आहेत. आपल्या सर्व शिक्षकांना बोलून आणि गुरुवंदना असा कार्यक्रम आहे, तर त्यामध्ये मी जाणार आहे. तर पहा, ती सरस्वती शाळा सोडूनही मला आता 20 वर्ष झालं, पण तेव्हापासूनची अजून पण विद्यार्थी ओळख ठेवलेले आहेत आणि बोलून किती मान सन्मान आणि किती मोठा कार्यक्रम सर्व शिक्षकांना बोलवून ते करत आहेत. पहा, तुम्ही पण सामील व्हा. आमचे विद्यार्थी त्यावेळेसचे हे सर्व तुम्हाला आता दिसणार आहेत आणि ते काय काय आणि कसे कसे कार्यक्रम करत आहेत, चला पाहू. असे हे सर्व शिक्षक आहेत सरस्वती शाळेचे आणि काही तिथं करत आहेत, काही सोडून दुसरीकडे पण गेलेले आहेत. सर्वांना फोन करून मेसेज पाठवून ते सर्व मानानं सन्मानानं बोलून घरी येऊन इन्व्हिटेशनसुद्धा देऊन गेलेले आहेत. आज ते विद्यार्थी खूप मोठ्या मोठ्या पदावर पोहोचलेले आहेत. इथे सर्व नाश्त्याची व्यवस्था चालू आहे, सर्वांचा नाश्ता. आता सर्वांना बॅचेस लावत आहेत जुने विद्यार्थी. सर्वांना भेटून खूप खूप आनंद होत आहे, कारण 20 वर्षानंतर हे सर्व मला भेटत आहे. शिक्षक त्यावेळेसचे आणि विद्यार्थी पण किती परिवर्तन झालेलं आहे विद्यार्थीमध्ये. स्वभावामध्ये नाही, त्यांच्या चेहऱ्यामध्ये ओळखायला येत नाहीत, पण इतका आनंद होतो ना त्यांना पाहून की खूपच गगनात आनंद आज मावेन असा झाला. आता कार्यक्रम सुरू झालेला आहे. चला मग.
कार्यक्रमाचे उद्घाटन झाल्यानंतर सर्व अतिथी महोदयाचे भाषण होत आहे आणि त्यानंतर पुढचा कार्यक्रम चालूच राहणार आहे. हा व्हिडिओ जो कार्यक्रमाचा आहे मी 2-3 पार्टमध्ये तुम्हाला दाखवणार आहे, कारण एकच व्हिडिओ केला तर खूपच मोठा होईल. म्हणून मी 2-3 पार्टमध्ये तुमच्यासमोर हा कार्यक्रम घेऊन येणार आहे. नक्की बघा. कसा वाटला कार्यक्रम तुम्हाला हे पण सांगा, कारण भूतपूर्व विद्यार्थी यांनी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. खूप खर्च केलेला आहे कार्यक्रमासाठी आणि कुठून विद्यार्थी आपले जॉबवर असतानासुद्धा कार्यक्रमासाठी इथे आलेले आहेत. आणि गुरु आपल्याला शिक्षा देतो, आपले जीवन सुधारतो, आपल्याला काहीतरी जीवनात देतो आणि त्यांना आपण काहीतरी दिलं पाहिजे हे भावना ठेवून हा कार्यक्रम करत आहेत विद्यार्थी. आणि म्हणून त्याचं नाव ठेवलेलं आहे गुरु वंदना. कबीरदास पण म्हणतात ना, गुरु गोविंद दोऊ खडे काके लागू पाय, बलिहारी गुरु आपने गोविंद दियो बताय. कबीरदास म्हणतात की गुरु आणि भगवान दोन्ही जर माझ्यासमोर थांबले तर मी कुणाचे पाव अगोदर पडू. तर भगवान स्वतःच सांगतात की गुरुचे, कारण गुरु माझ्यापर्यंत येण्याचा मार्गसुद्धा गुरुच सांगतो. गुरु महान असतो. तर हीच भावना मनात ठेवून भूतपूर्व विद्यार्थी गुरुवंदना असा कार्यक्रम ठेवलेला आहेत आणि ते विद्यार्थी गुरुच्या प्रती आपली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी एवढा मोठा सोहळा साजरा करत आहेत. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, आवडला तर नक्की लाईक, शेअर, कमेंट्स करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुढच्या एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.